मागे घेतलेली आहे आणि त्यावर काही कार्यवाही होईल? आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय अजितदादा हे एक अविभाज्य भाग होते या सरकारचे, राज्याचे उपमुख्यमंत्री होते। आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला FIR करायला जर रोहित पवारांना महाराष्ट्रातले जिल्हे आणि देशात 10 जिल्हे राज्यात जावं लागत असेल आणि न्याय मिळत नसेल तर मी खरंच काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की काँग्रेस पक्ष, त्याचं नेतृत्व आणि कर्नाटक सरकारनी जो FIR करायला, म्हणजे ज्या महाराष्ट्राच्या सरकारने दादाला न्याय द्यायला हवा होता तो काँग्रेस पक्षाने दादाला न्याय द्यायचा पहिल्यांदा तरी सुरुवात केली, याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे, कर्नाटक सरकारचे मनपूर्वक आभार मानते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करते की आपण सगळे राजकारण बाजूला ठेवून दादा, ज्याच्यातून दादाचा ॲक्सिडेंट झाला, हत्या झाली, जे काय झालं असेल, जे काय, माझा आरोप कुणावरही नाही, माझं एवढंच म्हणते की जे मुद्दे रोहित पवार पोटतिडकीनी राज्यासमोर देशापर्यंत मांडतायत त्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, हा शब्द